फोटो काढण्यासाठी हा तुम्ही क्रॉस करून बघा इकडे बघायला मिळते। आणि याच्या मागे हे बघा महाराजांची मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे इथे, खूप मस्त। आणि दादा आणि हे बघा किती सुंदर पेंटिंग काढतोय तो, जी पेंटिंग बनवताना आपल्याला बघायला हे बघा स्टॉल सुरू होतात ते ना एकदम एंड पर्यंत। त्यानंतर मटन थाळी आहे 400 रुपीजला। त्यानंतर हा पापड बघा किती, हे बघा केवढी मोठी कढई तुम्ही बघू शकता। हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आहे ना ठाण्याला आलेलो आहे। ठाण्यामध्ये कळवा या एरियामध्ये आहे ना संघर्ष प्रेझेंट ठाणे फेस्टिवल ऑर्गनाइज करण्यात आलेलं आहे। ठाणे फेस्टिवल 2025 संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे फेस्टिवल चालू होतं। आणि इकडे आपल्याला खूप सारे आर्ट प्रोग्राम त्यानंतर स्टॉल वेगवेगळे बघायला मिळणार आहेत। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया या फेस्टिवल मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते। आणि गाईज असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करत जा। तर बघा हा एंट्री गेट आहे, 90 फीट रोड आहे। या 90 फीट रोडला आहे ना पूर्ण आपल्याला हे ठाणे फेस्टिवल बघायला मिळतं। तर आतमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्ही इकडे पहिलाच बघताय ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ना खूप मोठी भव्य दिव्य अशी मूर्ती इकडे बघायला मिळते। आणि याच्या मागे खूप मस्त असं त्यांनी आहे ना आजूबाजूला आहे ना फ्लॉवरचं डेकोरेशन आपल्याला बघायला मिळतंय। आणि आहे ना इकडे तुम्ही बघू शकताय बघा या लेफ्ट साइडला आहे ना सगळे इकडे आपल्याला आर्ट कॅम्प इकडे बघायला मिळत आहे। त्यानंतर तिथे परफॉर्मन्स स्टेज आहे आणि त्याच्याच पुढे आहेत ना सगळे स्टॉल आहेत। आणि रोडच्या राईट साइडला आहे ना इकडे तुम्ही बघू शकताय बघा इकडनं आहेत ना असे सगळे सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी आहेत ना असे स्टँड लावलेले आपल्याला बघायला मिळतात। आणि पूर्ण रोडवरती आहे ना अशी लाइटिंग आपल्याला बघायला मिळते। तर आहे ना इथे तुम्ही बघू शकताय बघा इकडे ना आर्ट कॅम्प ऑर्गनाइज केलेलं आहे। आणि इकडे सगळे वेगवेगळे आर्टिस्ट आहेत, ते आपली कला इकडे सादर करतात। तर इथे हा दादा बघू शकता तुम्ही, खूप मस्त आहे ना अशी इथे मूर्ती बनवतोय। दादा कोणती मूर्ती बनवतोय ही? महाराजांची का? हे बघा महाराजांची मूर्ती बनवण्याचं काम सुरू आहे इथे, खूप मस्त। आणि दादा किती वेळ लागेल ही बनायला? 2 दिवस लागतात। अच्छा, हे बघा 2 दिवस ही मूर्ती बनवायला वेळ लागतो। आणि हे बघा हे आर्टिस्ट आहेत, इथे तुम्ही बघू शकता हे आर्टिस्ट आहेत। आता त्यांचं पूर्ण आहे ना काम चालू आहे। त्यानंतर इथे पण बघू शकता तुम्ही ना दादाच्या हातामध्ये ही महाराजांची एक मस्त असं पेंटिंग बनवत आहेत, खूप सुंदर आहे बघा। सगळ्याचं काम चालू आहे आणि एकदम मस्त कलाकृती आपल्याला इकडे बघायला मिळते। त्यानंतर इकडे तुम्ही बघतायत ना दादा संत तुकाराम महाराजांची पेंटिंग बनवायचं काम चालू आहे। त्यानंतर ह्या बाजूला इकडे पण तुम्ही बघू शकता सगळे आर्टिस्ट आहेत ना असे एकदम बारीक काम आपल्याला बघायला मिळतं, खूप सुंदर। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता बाल कलाकार आहे, कौस्तुभ नाव आहे याचं। आणि हे बघा किती सुंदर पेंटिंग काढतोय तो, तेव्हा इकडे त्यांनी तो फोटो लावलेला आहे ना त्याची पेंटिंग इकडे बनवत आहे तो। छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग बनवतोय, खूप मस्त आहे बघा। याचं नाव आहे कौस्तुभ सुतार। हे बघा इकडे पण आहेत ना एक काका, किती सुंदर महाराजांची आहे ना घोड्यावर बसलेली अशी पेंटिंग बनवताना आपल्याला बघायला मिळतं। बघा त्यांच्या फोनमध्ये तुम्ही बघू शकता सेम टू सेम, म्हणजे आत्ताच त्या पेंटिंगने किती सुंदर लुक घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय, खूप सुंदर। तसेच ना इकडे तुम्ही बघू शकता खूप सारे आर्टिस्ट बसलेले आहेत। हे दादा आहे ना इथे अशी किल्ल्याचं पेंटिंग काढतायत, तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर सुंदर पेंटिंग आपल्याला इकडे लाईव्ह बघायला मिळत आहेत। त्यानंतर असे खूप सारे आर्टिस्ट आहेत ना इथे या आर्ट कॅम्प मध्ये आपल्याला बघायला मिळतात। ते पण बघा दादा महाराजांचे जेवढे पण आहेत ना हे सगळे छत्रपती शिवाजी महाराज किंवा संत तुकाराम। इकडे तुम्ही बघू शकता विठ्ठलाची मूर्तीचा त्यांनी फोटो काढलेला आहे आणि इकडे शिवाजी महाराज अशी पूजा करताना दाखवलेलं आहे, खूप सुंदर। म्हणजे खरंच बघण्यासारखं, इकडे लोकांची गर्दी होते बघण्यासाठी। त्यानंतर या बाजूला आहे ना इथे तुम्ही स्टेज परफॉर्मन्स बघताय, हे बघा खूप गर्दी झाली आहे। त्यानंतर आहे ना इकडे हे किड झोन आहे, तर आता आपण किड झोन मध्ये जाऊया आतमध्ये। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता बघा मावळा असं ह्यांनी स्टॉल केलेलं आणि इकडे सगळं महाराजांचं जे इतिहास आहे ते सगळं इकडे आपल्याला बघायला मिळतं। त्याच्यानंतर पुढे आल्याच्या नंतर आहे ना तुम्ही इकडे बघू शकता बघा हा कॅप्टन अमेरिका आहे। लहान मुलांसाठी खूप मस्त मस्त इकडे कॅरेक्टर आहेत, कॅप्टन अमेरिका आहे। त्यानंतर हा तुम्ही इकडे जगल करताना बघतायत, हे बघा
हा बघा स्टॅच्यू मॅन पण इकडे उभा आहे. हे बघा असे आहेत ना लहान मुलांना एंटरटेनमेंट साठी आहे ना इथे खूप सारे बघायला मिळतात. हा बघा ह्यानी पूर्ण मिररचा ड्रेस घातलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि या बाजूला आहेत ना हे सगळे गेम झोन आहेत. तुम्ही लहान मुलांचे गेम बघू शकता. बघा इकडे VR वगैरे आहे. असे खूप सारे गेम आपल्याला इकडे बघायला मिळतात. त्यानंतर आहे ना इथे हा बघा मॅजिशियन पण आहे. तो आहे ना आता या ग्रुप मधल्या मुलींना आहे ना यांना सगळ्यांना मॅजिक दाखवतोय. तर ते पण म्हणजे लहान मुलांना ना खूप एंटरटेनिंग इकडे सगळे हे बघायला मिळणार आहेत. आणि त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघतात ना इकडनं स्टॉल सुरू होतात. ते ना एकदम एंड पर्यंत म्हणजे रोडच्या एंड पर्यंत आपल्याला हे सगळे असे स्टॉल बघायला मिळतात. हे बघा इकडे खामकर मसाले, त्यानंतर हे सगळं ज्वेलरीचे इकडे लावलेले बघायला मिळतात. आणि हे बघा असे आहेत ना मध्ये मध्ये हे आर्ट पीस पण इकडे ठेवलेले आपल्याला बघायला मिळतात. हा बघा हा पण इकडे असा सिंहाचा आर्ट पीस ठेवलेला बघायला मिळतो इकडे. हे बघा हे बघा इकडे आहेत ना असे आपल्याला कपड्यांचे, त्यानंतर इकडे हा साडीचा स्टॉल बघतायत. साड्यांचे पण स्टॉल इकडे आहेत. त्यानंतर इकडे या बाजूला आहे ना हे बुक स्टॉल आहे. आणि इकडे तुम्ही बघतात ना आता इकडे सगळे फूड स्टॉल चालू होत आहेत. बघा इकडे दिल्लीची कुल्फी आहे. त्यानंतर इकडे आपल्याला हे पिझ्झा वगैरे बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ना नॉनव्हेज आपल्याला बघायला मिळत आहे. हिंगलाई बचत गट आगरी फूड आपल्याला बघायला मिळत आहे. बघा चिकन थाळी आहे इकडे 300 रुपीजला. त्यानंतर मटन थाळी आहे 400 रुपीजला. त्यानंतर कोलंबी थाळी आहे 400ला. आपल्याला फिश इकडे खायला मिळणार आहे त्या हिंगलाई देवी बचत गटाच्या स्टॉल वरती. नंतर इकडे ना श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग हा स्टॉल आपल्याला बघायला मिळतो. आणि इकडे तुम्ही बघू शकताय बघा हे आहेत ना भाजणीचं थालीपीठ बनवताना तुम्ही बघू शकताय. बघा भाजणीचं थालीपीठ आहे इकडे, पिठलं आहे, वांग्याचं भरीत आहे आणि मांडा पुरणपोळी आहे. त्यानंतर हा पापड बघा किती मोठा आहे. कितने का दादा पापड आहे? 100 रुपये का आहे बघा. 100 रुपयाला एक पापड आहे. आणि दिल्लीचा पापड आपल्याला इकडे बघायला मिळतो, मसाला पापड. नंतर इकडे ना करिश्मा फूड चायनीजचा स्टॉल आहे. बघा सगळ्या नॉनव्हेज मध्ये ना चायनीजचे सगळे पदार्थ इकडे आपल्याला खायला मिळणार आहेत. त्यानंतर इकडे तुम्ही बघतायत ना आप्पा कोल्ड कॉफी. हे बघा केवढी मोठी कढई तुम्ही बघू शकता इकडे. एवढी मोठी कढई आपल्याला बघायला मिळते. कॉफीसाठी खास आपल्याला हा स्टॉल बघायला मिळतोय. दादा कितीला आणि कॉफी? मसाला दूध 50 रुपीज आहे, कोल्ड कॉफी 50 रुपीज. अच्छा बघा तिकडे ना लक्ष्मी मसाला दूध सुप्रसिद्ध मसाला दूध आहेत आणि हे नगर वरून आलेले आहेत. हे बघा इकडे केक लवचा स्टॉल आहे. त्यानंतर हा पानचा स्टॉल पण इकडे बघायला मिळतो. सगळ्या प्रकारचे इकडे पान आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इकडे कोकण किनारा, हे बघा फिश मध्ये ना तुम्हाला इकडे सगळे पदार्थ खायला मिळतील. त्यानंतर इकडे तुम्ही बघतात नाही बघा पूर्ण इकडे गार्डन आपल्याला बनवलेलं बघायला मिळतंय. बघा संघर्ष प्रेझेंट ठाणे फेस्टिवल 2025 आहे. बघा इकडे सगळी आहेत ना झाडं ठेवलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हे इकडे तुम्ही बघू शकताय बघा एवढा मोठा स्टेज आहे पुढे समोर आणि किती साऱ्या खुर्च्या लावलेल्या बघायला मिळतात. आता इथे हा चालू नाही झाला अजून, आता थोड्या वेळानंतर हा चालू होणार आहे. आणि पूर्ण रोड ऍक्च्युअल आहे ना इकडे हा उपवनपेक्षा खूप मोठा रोड आहे. त्यामुळे ना इकडे मस्त म्हणजे जास्ती गर्दी होत नाहीये. बघा रोडवरती आहेत ना असे आपल्याला इथे फोटो काढण्यासाठी हा सर्कल इकडे बनवलेला आहे. हे बघा पूर्ण रोडवरती नाही अशी लाइटिंग आपल्याला बघायला मिळते. आणि या बाजूला आता आपण बघतोय ना सगळीकडे बघा हे असे आहेत ना आपल्याला सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी आहेत ना पूर्ण एंड पर्यंत असे स्टँड लावलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. हे बघा इकडे एक हा स्टँड आहे, त्यानंतर हा एक आहे, असे पूर्ण रोडवरती लावलेले बघायला मिळतात आपल्याला. त्यानंतर इकडे पण तुम्ही एक बघताय ना असा वेगळ्याच प्रकारे ग्रॅव्हिटी म्हणजे पूर्ण उलटा सेटअप आपल्याला बघायला मिळतोय. बघा असा फोटो काढण्यासाठी हा तुम्ही क्रॉस करून बघाल तर तुम्हाला असं दिसेल. असे पण खूप सारे आहेत ना रोडवरती आपल्याला फोटो काढण्यासाठी हे ठेवलेले स्टँड आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इकडे पण तुम्ही बघू शकता हा पण एक आहे ना असा फोटो काढण्यासाठी इथे सेट उभा केलेला आहे. मस्त आहे. तर काही या व्हिडिओमध्ये आपण आहेत ना जास्ती स्टॉल कव्हर नाही केले, पण मी एक तुम्हाला पूर्ण हे ठाणे फेस्टिवल इकडे कशा प्रकारे ते तुम्हाला मी दाखवलं. हे बघा असे स्टॉल आहे. प्रत्येक स्टॉलवरती खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आपल्याला स्टॉल एक्सप्लोअर करता नाही आले इकडचे.
नाना महोत्सव मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे सगळे बाबू ऐकून हाय करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर काही आज फर्स्ट डे तरी पण एवढी गर्दी आपल्याला बघायला मिळते. तर तुम्हाला हा इंटरव्ह्यू व्हिडिओ कसा वाटलाय तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.